शिंदखेडा तालुक्यातील चिमठावण येथील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ 2 वर्षांपासून तक्रारी अर्ज करून कारवाई न झाल्याने अखेर चिमठावळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणात बसले आहेत। शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील शासन मान्य स्वस्त धान्य दुकानदार त्याच्या मनमानी कारभाराविरोधात गेल्या 2 वर्षांपासून तक्रारी अर्ज करून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शासनाच्या नियमांचे पालन करत चिमठावळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर पटांगणात ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत। या संदर्भात दिलीप निंबा पाटील व ग्रामस्थांनी तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे उपोषणाची परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिले होते। त्यांची दखल घेत पुरवठा अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीवर ठाम असल्याने त्यांचा काही उपयोग झाला नाही। चिमठावळ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात उपोषणास प्रारंभ केला आहे। उपोषणकर्त्यांनी चिमठावळ रेशन दुकानदार यांच्या संदर्भात 2 वर्षाचा असून पुरवठा कार्यालयासह वरिष्ठ पातळीवर तक्रारी अर्ज करूनही प्रशासनाकडून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही। गावातील मागास व दुर्बल घटकांचा माल गावातच जास्त दराने विकला जातोय। पावती मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत आहे। मशीन फोडून टाकेल, आपल्यावर गुन्हा दाखल करेल अशा धमक्या संबंधिताकडून दिल्या जात आहे। असं असूनही त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थ अखेर नाराज होऊन उपोषणास बसले आहे। दिलीप पाटील, ओंकारसिंग गिरासे, राजेंद्र पाटील, धनराज सूर्यवंशी, प्रदीप मराठे, गोकुळ पाटील, राजेंद्र मराठे आदी ग्रामस्थ बसलेले होते। MDTV साठी समाधान ठाकरे, दोंडाईचा प्रतिनिधी।